एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून उगवा गावातील पाणी टंचाईची दखल. आमदार अमोल मिटकरींशी संवाद साधला तर पाणी टंचाईचा प्रश्न राज्य सरकार मार्गी लावणार, अमोल मिटकरींची माहिती. अकोल्याच्या उगवा गावातील पाणी प्रश्न सोडवू न शकल्यानं ठाकरे सेनेचे आमदार नितीन देशमुखांनी गावकऱ्यांची माफी मागितली. मात्र उगवा गावासह बाळापूर मतदारसंघातील एकूण 70 गावातील पाणी टंचाईला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, देशमुख यांचा गंभीर आरोप. नांदेडच्या चिंचाळा ग्रामस्थांना पाणी टंचाईच्या झळा. पाण्यासाठी महिला पुरुषांची कसरत, तर शौच खड्ड्यातील पाणी विहिरीत उतरत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नाशिकच्या पेठमधील बोरची विरी गावामध्ये गंभीर पाणी टंचाई. पाण्यासाठी महिला जीव धोक्यात घालून दोरीच्या सहाय्यानं विहिरीत उतरत असल्याचं चित्र. पाण्यासाठी लाडक्या बहिणींची सुरू असलेली तारेवरची कसरत कमी होईल का? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसेंचा सरकारला सवाल. नाशिकमध्ये उन्हाचा पारा वाढला. नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 36%वर. 4 धरणातील पाणीसाठा 10%च्या खाली, तर जिल्ह्यातील 61 गावांमध्ये 36 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू. पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी टंचाई दूर करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम 3 वर्षांपासून रखडलं. निवेदन देऊनही लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष. पुलाचं काम पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 44.6 अंश तापमानाची नोंद. यंदाच्या मोसमातलं सर्वाधिक तापमान. अकोल्याचं तापमान 44 अंशांपार. उकड्यामुळे नागरिक त्रस्त. रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा वाढला. 40 अंशांवर जिल्ह्याचं तापमान गेल्यानं नागरिक त्रस्त. विदर्भात पारा वाढला. पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मागच्या 2 दिवसांपासून विदर्भातील जिल्हे देशात सर्वात उष्ण तापमानात प्रथम. गेल्या 10 दिवसात सोन्याचे दर जीएसटीसह 92,800 वरून 98,800 वर. अमेरिका आणि चीनमधील ट्रेड वॉरमुळे सोन्याच्या किमतीवर परिणाम. 10 महिन्यानंतर अखेर नाशिकच्या माहेश्वरी कांबळे मृत्यू प्रकरणी न्याय. नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जळीत कक्षातील डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल. उपचारातील हलगर्जीपणामुळे माहेश्वरीचा मृत्यू झाला. मंगळुरूमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती एका टेम्पो ट्रॅव्हलर्सची इंडिगो विमानाला धडक. चालक किरकोळ जखमी. इंदापूर शहरातील जुना कचेरी रोडवर डॉक्टर प्रदीप दडस यांच्यावर हल्ला. आरोपींकडून वार करत लाथाबुक्क्यांनी ही मारहाण. या प्रकरणी 3 विरोधात गुन्हा दाखल. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. चालत्या रेल्वेवर अज्ञातानं दगड मारल्यानं चिमुकलीचा मृत्यू. सोलापूरच्या होडगी आणि टिकेकरवाडी स्टेशन दरम्यान ही घटना घडली. चिमुकलीला मृत घोषित करताच कुटुंबियांचा आक्रोश. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये 3 राहत्या घरांना भीषण आग. खुद्दारनगर भागातील घटना. आगीमध्ये लाखोंचं संसारोपयोगी साहित्य जळून खाक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.